दीपकराव कोले या आपले सगळे पदाधिकारी युवक नेतृत्व माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेबांचंही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सगळ्यांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर माजी खासदार हुसेन दलवाई साहेबांचंही स्वागत करतो। त्याबरोबर राष्ट्रीय प्रवक्ते साहेबांचं सुद्धा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर आलोक साहेबांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। प्रचंड असा जल्लोष जसा सकाळपासून पाऊस बरसतोय तशाच पद्धतीने आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जे नेते होते या सर्व ह्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं ते बाबाजानी दुराणी त्यांच्या असंख्य सहकार्याचे
चला 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 झालेले चला. इंद्राज उचलेजी माजी नगरसेवक शेवाळेजी या ठिकाणी शेख सलमान भाई उपसरपंच पेडगाव दोन्ही सर. साहेब, हबीब अन्सारी साहेब, रजा कुरेशी साहेब, मी सर्वांना विनंती करतो की हार्दिक साहेब सर्वांना एकट्याने भेटणार आहेत, त्यांना सर्वांना रुमाल देणार आहेत आणि त्यांच्या हितगुज करणार आहेत. त्यानंतर आपण प्रवेश सोहळा पुन्हा घेऊया. हार्दिक साहेब सर्वांना भेटणार आहेत एकट्याला. मंचावर आपले सर्व मान्यवर आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री माननीय आमदार अमितभाई देशमुख साहेब, आपले माजी खासदार हुसेनजी दलवाई साहेब, आपले राष्ट्रीय प्रवक्ते अतुलजी लोणे साहेब, आमचे जोशी साहेब उपाध्यक्ष आणि सिद्धार्थजी हत्ती आंबेरे, आणि आजचे आकर्षक म्हणजे आमचे आमदार बाबासाहेब दुराणी साहेब, यशपाल भिंगे साहेब आणि दुसरे आपले अलमगीर साहेब आणि आमच्या परभणीचे आमचे सर्व जिल्हा शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर. कारण मी सर्वांचे नाव घेऊ इच्छित आहे, वेळ कमी हे पावसाची शक्यता आहे, पण माझ्यावर राग व्यक्त करू नका जे आपण सगळ्यांची नाव घेतले. सर्व परभणी जिल्ह्यातील आलेले सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, आज माननीय आमदार बाबासाहेब साहेब दुराणी साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, एका जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव हो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला याचा यश संपादन करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आणि सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की परभणी जिल्ह्यामध्ये गटबाजी नव्हती आणि यापुढे गटबाजी होणार नाही. आणि जे कोणी गटबाजी करतील त्यांना जास्तीत जागा राखून देण्यात येईल. सर्व एक तुलाने एकजुटीने आम्ही काम करून या परभणीचा वैभव, काँग्रेसचा वैभव परत काँग्रेसला मिळवून देऊ असा या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माजी मंत्री तथा युवा नेते अमित भैया देशमुख, माननीय खासदार हुसेन दलवाई साहेब, अतुल लोंढे साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असं माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, सिद्धार्थ हत्ती आंबेरे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवानराव वाघमारे, यशपालजी भिंगे सर, रविराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी माझ्यासोबत प्रवेश केला असा आलमगीर खान, त्याचप्रमाणे व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी साहेब, कारण की मी नवीन हे सगळ्याचं नाव जरा काँग्रेस पक्षामध्ये हळूहळू सगळं माहीतच होईल. अतुल लोंढे साहेबाचं नाव घेतला आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून आणि परभणी जिल्ह्यातून माझ्या एक हाकावर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बाबा यांनी साहेब तुम आगे बढ़ो, बाबा यांनी साहेब तुम आगे बढ़ो. औरंगाबादहून या ठिकाणी आलेले माझ्यासोबत मुजाहिद खान साहब, एक शायर का शेर इकबाल का, मैं अकेला ही चला था जानिबी मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया. हे देशामध्ये जे पद्धतीने राजकारण चालू आहे आणि तेच पद्धतीने जे राज्यामध्ये जे आजचं सरकार आहे, आपण देशाचं आणि राज्याचं चित्र पाहिलं, खरे देशामध्ये
अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, काँग्रेसच्या कालखंडामध्ये जसं सुरक्षित आणि सर्व धर्म समभाव सगळ्याला घेऊन जाणारा याचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. आता मी आल्याबरोबर अमित भैयाने माझ्यावर स्वागत केलं आणि मला सांगितलं, बडी देर करती मेहरबान आते आते. विलासराव मला पाहायचे आणि बोलायचे, अरे आपको तो कांग्रेस में रहना चाहिए था, असं नेहमी सांगायचं. एकदा आबासोबत मी आमचे पातळीचे कार्यक्रम कुर्सी बडकिता येत नाही, आता सध्या चालू आहे. आपण पाहतो की समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये दोष निर्माण करण्याचं काम जरी करता महाराष्ट्र देशात चालू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या राज्याची वाटचाल सुरू आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण फुले शाहू आंबेडकर छत्रपती महाराजांच्या राज्याचे आपण एक कार्यकर्ते, आपण मतदार आहेत, आपण लोक आहेत. सर्व जाती धर्माला आपण घेऊन पुढे जायचं आहे. हे विचाराने आपण काँग्रेस पक्षाची कास, कारण की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, पवार साहेब ते विचारायचे. आता भविष्याच्या राजकारणामध्ये मी एक आपल्याला माननीय प्रांताध्यक्षाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमचे अमित भैयाला सगळं काँग्रेसचे पदाधिकाऱ्याला या ठिकाणी, आमचे हत्ती आंबेरे हे सगळे लोकांनी काँग्रेसमध्ये मला येण्यासाठी खूप प्रयत्न मी केले आणि माझ्या मनात मी होतं. मी आता श्रवण रंगारी हे भारतीय कामगार सेनेचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर माननीय संतोष श्रीकृष्ण सिंह हे स्पोक्स पर्सन आहेत नागपूरचे. रिजवान अन्सारी जे अल्पसंख्याक सेल नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. और राठौड़ साहब, और राठौड़ भाई, और राठौड़ भाई थोड़ा भाई. रिजवान अन्सारी, शिव विद्याधर भेंडे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर. त्याचबरोबर मुंबईतील मालाड येथील मनसेचे नेते माननीय राजेश नंदनवार मुंबई मालाड मनसेचे नेते हे सुद्धा आपल्या सहकार्यासह आज काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. फराह खान यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश. चला आता सर्वांनी कृपा, आता आपल्याला मी व्यासपीठावरच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपा आपण थोडंसं मागं व्हावं. सर्व ज्यांचे प्रवेश झाले सर्वांनी मागा या, डाव्या हाताला आणि उजव्या हाताला सर्वांनी माग. माझे स्नेही बाबा जानी दुर्रानी, त्यांचे सहकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय
हर्षवर्धन सपकाळजी, हुसेन दलवाईजी, मोहन जोशीजी, अतुल लोंढेजी, सिद्धार्थ हत्ती, मोहन जोशी साहेब, तुकाराम पाटीलजी, उपाध्यक्ष महोदय, मी सर्वांची आदरपूर्वक त्याची परवानगी घेतो आणि ज्यांच्या सर्व आमचे नेते ज्यांचा प्रवेश झाला ते सर्व सहकारी मित्रांनो, काँग्रेस हा विचार जो आहे, हा विचार या काँग्रेसचा विचार म्हणजे या भारताचा विचार आहे आणि भारताचा DNA आणि काँग्रेसचा DNA हा एक आहे अशा प्रकारची वस्तुस्थिती मान्य करणार आमचं तत्त्वज्ञान आहे आणि त्या तत्त्वज्ञानाला प्राण गेला तरी चालेल, मात्र आम्ही सोडणार नाही. ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि दुसरी लढाई आहे. दुसरा जो विचार आहे तो भारत सर्वांचा आहे हा विचार नाही. बंधुत्वता, समता, सामाजिक न्याय आदी जे संविधानिक मूल्य आहे या विरोधातला जो विचार आहे की मुठभर लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे, अर्थात हम दो हमारे दो, हा आज आपल्या देशाचा चालू असणारा कारभार आहे आणि एकाकडे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार, सर्व भाषा, सर्व प्रांत, सर्व जिल्हे, सर्व जाती, सर्व धर्म, सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक समतेचा विचार आहे आणि दुसरीकडे तानाशाहीचा, हुकुमशाहीचा, हम करे सो कायदा नावाचा एक विचार आहे आणि एक फार मोठी जी एक लढाई आहे. ज्या लढाईला धर्मयुद्ध म्हटलं तरी चालेल, कारण समतेच्या धर्माकरता, सत्याच्या धर्माकरता, अहिंसेच्या धर्माकरता लढणारा संविधानाचा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे आम्ही म्हणतो तेच खरं, मेरी मुलगी एकी टांग, सगळे गेले. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की काँग्रेस पक्षाचा. देश में कांग्रेस और भारतीय जनता पक्ष ये दो ही पार्टियां रहने वाले हैं. बाकी के प्रांतीय पक्ष जितने भी हैं उनको भारतीय जनता पक्षा ने कमजोर और तोड़ने का काम किया है और ऐसा ऐसा वो पार्टियां अब कमजोर होते जा रही हैं. धर्मनिरपेक्ष विचारों से इस देश के अंदर और विशेष महाराष्ट्र के फुले शाहू अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है. यहाँ पर जाति धर्म का राजकारण कभी भी आज तक भी ये कामयाब नहीं हुआ. मुस्तकबिल के अंदर भविष्यामध्ये हम फुले शाहू अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज का विचार का महाराष्ट्र ये तैयार करने के वास्ते हम पूरी कोशिश करेंगे और आइंदा आने वाले इलेक्शनों में कांग्रेस और उसके साथ जो भी पार्टियां सहयोग में पार्टनर रहेंगे उनको जिताने का काम करेंगे. और युवराज साहेब, पाथरी शहराचं जो स्वप्न आहे, पाथरी शहर वर्षाचं एक स्वप्न आहे की त्यांना रेल्वे स्टेशनची गरज आहे, त्याकरता आपण प्रयत्न करणार का? ते रेल्वे स्टेशनचा प्रश्न आजच्या प्रसंगी मी काय काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पण हे प्रश्न आज आमच्या समोर आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहे, ओके, आज तरुण बेरोजगाराचे प्रश्न आहे, आज शेतीमालाला भाव नाही त्याच्या संदर्भातले प्रश्न आहे, आज लोकांना सुशिक्षित बेरोजगाराला नोकर भरती नाही ते प्रश्न आहे, आज अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये निर्माण झालेले आहे. पण एक काय लोक त्या ठिकाणी आपले आता हे 3 पक्षाचं सरकार आहे, आता याचा बी अनुभव लोक जनता घेते आणि निश्चितपणे भविष्यामध्ये काँग्रेस हे नंबर 1चा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मुसांडी घेईल आणि ह्याच्यावर काही संशय नाही. सर, वक्ताओं में खेद जाता है कि आप देर से आए, ये पहले आना चाहिए था, तो क्या समय सही समय का? नहीं, मैं पवार साहब के नेतृत्व में काम करता रहा. पवार साहब धर्मनिरपेक्ष विचार का नेतृत्व है और आप देखिए आज वो भी किस तरीके से भारतीय जनता पार्टी और
इतर पार्टियों के मुकाबले में लड़ रहे हैं। और सबसे मैं बताया कि हर प्रांतिक पक्ष को भारतीय जनता पक्ष कमजोर करने का काम कर रहा है। शिवसेना के 2 टुकड़े कर दिए, राष्ट्रवादी के 2 टुकड़े कर दिए, तो ऐसा पार्टियों को कमजोर करके उनको खत्म करना है एक रणनीति। तो इसीलिए कांग्रेस एक पक्ष ऐसा है कि जो कभी भी भारतीय जनता पक्ष के साथ युति या उनके बराबर जा नहीं सकता। एक विचारों की लड़ी लड़ने वाला कांग्रेस पक्ष है। यह पक्ष को एक इतिहास है, इसलिए हम राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में कांग्रेस पक्ष में प्रवेश किया। थैंक यू सर। चुनाव का एक आखिरी सवाल, चुनाव पास में है तो किस तरह उसको उसके लिए काम करेंगे? चुनाव जल्द आने वाला अभी नगर पालिका, जिला परिषद और महापालिका के चुनाव है। इसमें हमारी पूरी कोशिश रहेगी परभणी जिले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नंबर 1 की पार्टी बने। मराठवाड़े में राष्ट्रवादी कांग्रेस के बाद जो अच्छा पोजीशन वही लेवल पे हम कांग्रेस पार्टी को लाने की कोशिश करेंगे और इंशाल्लाह महाराष्ट्र में नंबर 1 की पार्टी बोल के कांग्रेस पार्टी को बनाने का हम प्रयास करेंगे। थैंक यू। कांग्रेस पक्ष में इतना बड़ा स्वागत हुआ है सर, क्या कहना चाहेंगे इसके बारे में और कौन से मुद्दों पर आप लोग फोकस करने वाले हैं? देखिए कैसा है कि ऑफर तो हमको कई सारे पक्षों से थे, लेकिन कांग्रेस पक्ष में आने का एक कारण ये है कि भाई सर्वधर्म समभाव सेकुलर विचार सरणी को देखते हुए जो है तो हम कांग्रेस पक्ष में आज प्रवेश किए। इससे पहले भी हमने, जब से हमारी सियासत है 40 साल से, हमने सेकुलर पक्षों के साथ ही जो है तो अब तक काम किया है और आगे भी ये विचार जो है तो हमको आगे बढ़ाना है। और सेकुलर विचार के, शाहू फूले अम्बेडकर के विचार के लिए हम जो है तो आज कांग्रेस पक्ष से जो है तो आज हम शामिल हुए कांग्रेस पक्ष में। पाथरी का विकास जो है तो भरपूर तरीके से जो है तो बाबा जी तिवारी साहब ने किया है और उसको और बड़े पैमाने पर जो है तो कांग्रेस में आने के बाद में होगा, ऐसा आपको लगता है? और युवाओं का साथ भी आपको मिलता हुआ नजर आ रहा है, क्या कहेंगे? जी कैसा है, देश के अंदर जो है तो लोगों की एक भावना जो है तो सरकार के विरोध में है और असंख्य जो लोग हैं तो हमने जब से कांग्रेस पार्टी में आने का जब से हमने निर्णय लिया तो सिर्फ पाथरी तालुके से, परभणी जिले से नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र से और पूरे मराठवाड़ा से हमको तो फोन आ रहे। लोगों की इच्छा है कि कांग्रेस पार्टी में शामिल होना और सरकार जो है तो ये सरकार के अंदर जो है तो लोगों की जो नाराजगी है, जो बेरोजगारी दिन ब दिन बढ़ती जा रही है, जो अल्पसंख्यक आदिवासी दलितों को जो है तो उस पर अत्याचार जो किया जा रहा था, इसलिए पूरे एक मूड बांध के जो है तो आने वाले समय में बहुत ताकत से जो है तो इंशाल्लाह हम काम करेंगे, कांग्रेस पार्टी को मजबूत करने का काम करेंगे, सेकुलर विचार सरणी और देश के संविधान बचाने के लिए हम भविष्य में काम करेंगे। पाथरी का विकास आज से नहीं, पिछले 40 साल से बाबा जानी साहब के नेतृत्व में होता आया है। कांग्रेस पक्ष में आने के बाद ये विकास की गति इंशाल्लाह डबल हो जाएंगे, ऐसी मुझे पूरी उम्मीद है। सर और एक सवाल है मेरा, यहाँ पर पाथरी शहर के जो लोग आए हुए हैं, यहाँ पर परभणी जिले के पूरे लोग यहाँ पर पहुंचे हैं, उनका पूरा इंतजाम यहाँ पर किया गया मुंबई के अंदर आप लोगों की तरफ से, लेकिन यहाँ जो बाबा जानी साहब का प्रवेश हुआ है कांग्रेस में, मराठवाड़े में कहीं ना कहीं कांग्रेस कमजोर थी, उसको फुल ताकत मिलेगी ऐसा आपको लगता है? देखिए कांग्रेस पार्टी कमजोर नहीं थी। कैसा है कि कांग्रेस के नेता भले ही चले गए, लेकिन जो कांग्रेस को मानने वाला जो एक बहुत बड़ा वोट बैंक है वो सब जगह पे है और हमारे आने से जो है तो इसमें कोई दो राय नहीं है कि परभणी जिले के अंदर जो है तो हम पूरी ताकत से जो है तो कांग्रेस पार्टी का काम करेंगे, मराठवाड़ी के अंदर काम करेंगे और एक बाबा जानी साहब एक माइनॉरिटी का चेहरा है, तो जाहिर सी बात है हमको भी पक्ष से और पक्ष को भी हमारे से जो है तो साहब के चेहरे का इंशाल्लाह भविष्य में फायदा होगा। थैंक यू सर, थैंक यू।